मनसेची जी भूमिका आहे, मनसे ही पक्ष म्हणून राहण्याच्या पॅरामीटर्समध्येच येत नाही. कारण राजकीय पक्षाची नोंदणी ही मुळातच संविधानाला फारकत घेऊन असू शकत नाही. असं स्वतःच ज्यावेळेस तुम्ही निवडणूक म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पक्षाची नोंदणी करता त्यावेळेस अजेंड्यामध्येच असतंय की तुम्ही संविधानाच्या विरुद्ध जाऊन काही करू शकत नाही. आणि जोपर्यंत तुम्ही संविधानासोबत आहात तोपर्यंत तुमच्या पक्षाची नोंदणी किंवा मान्यता असू शकते, अन्यथा ती रद्द होते. हे स्वतः राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांना माहीत नसावं असं होऊ शकत नाही. आणि त्यामुळं ह्यांच्या असंविधानिक पक्षाच्या वर्तनामुळं काय झालं माहिती आहे ना, की कोणीसुद्धा संविधान प्रेमी नागरिक, हिंदू राष्ट्र भारत मानणारा नागरिक, प्रभू श्री रामचंद्रांना मानणारा नागरिक हे यांच्या सोबत नाही. कारण यांचे विचार मुळात संविधानवादी विचार नसून आणि प्रभू श्री रामांच्या विचाराचे आहेत असं वाटत नाही. त्या उलट यांचे विचार जे आहेत ते मला म्हणायचं नाही, कुणाला अपमानित करायचं नाही, परंतु कोणीसुद्धा जर चुकीचं बोललं तर त्या विचाराला जोडे खाऊ विचार म्हणतात. जर चुकीचं कोणी संविधानाच्या विरुद्ध जाऊन बोललं तर त्या विचाराला जोडे खाऊ विचार म्हणलं जातं. त्यामुळं यांच्या विचाराला कुठेही थारा नाही.